वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथा सरस्वती रवि शुक्र बृहस्पतिवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुदेव साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्री रुक्मिणी पांडुरंग समर्थाय नमः पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः जय जय दिसे दृश्य दर्शन जय जय विषय भोगायतना ते ते निर्मळ ब्रह्मदान सबाय पूर्ण गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं वयदां जाड्यान्धकारापहाम् हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपित वामभागं पाणो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे सुखे जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण आणि या भावार्थ रामायणाचं संपूर्ण महाराष्ट्र भावार्थ रामायण प्रेमी या समूहाच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रभर चालत असलेला हा भावार्थ रामायण निरूपण सोहळा पारायण दुसरे हरिभक्त परायण प्राध्यापक गडदे सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण आज श्री भावार्थ रामायणातील बालकांडातील 11व्या अध्यायाचं चिंतन आज पाहणार आहोत. 151वी ओवी आज दिली गेलेली आहे. प्रथमतः प्रभू श्री रामचंद्रांना वंदन, गडदे सरांना वंदन, तसे सर्व कीर्तनकार प्रवचनकार
जे वाचक सूचक असतील त्यांना वंदन, आणि जे मला आज साथ करणार आहेत वाचकाची, त्यांना राम हरी महाराजांना प्रणाम करतो, वंदन करतो. उत्कृष्ट वाचक आहेत ते आज मला लाभलेले आहेत, आणि तुम्हा सर्व श्रोते बांधवांना वंदन करतो, आणि जे ऑनलाईनच्या माध्यमातून श्रवण करणार आहेत त्यांनाही वंदन करतो. विषय जो आहे 11व्या अध्यायातील ब्रह्मज्ञानाचा विषय आहे. वशिष्ठ मुनींनी प्रभू श्री रामचंद्रांना केलेला उपदेश म्हणजे श्री गुरूंच्या मुखातून अहम ब्रह्मास्मी किंवा ते तत्वमसी या वाक्याचे जे बोध आहेत, हा बोध शिष्याला देत असताना गुरूंकडून जे डिलिव्हर होतं किंवा गुरूंकडून जे सांगितलं जातं ते तत्वज्ञान या 11व्या अध्यायामध्ये कुठून कुठून भरलेलं आहे. कुठून कुठून म्हणजे काय? कुठून कुठून म्हणजे ओतप्रोत भरलेला आहे. याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा जरी आपण अर्थ काढायला गेलो तरी आपल्याला तो सहज शक्य होणार नाही, एवढं अवघड आहे. मुळात म्हणजे जे ब्रह्मतत्वज्ञान आहे, ब्रह्मतत्वज्ञान गुरूंच्या मुखातूनच श्रवण केलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस गुरूंच्या मुखातून आपण श्रवण करतो त्याच्यानंतर त्याचा आपल्याला बोध होतो आणि आपण एका आत्मज्ञान स्थितीला प्राप्त करून घेतो. ही महत्वाची गोष्ट आहे. जर आपण एक थोडस 9व्या अध्यायामध्ये गेलो ज्ञानेश्वरीच्या, तर ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट म्हणतात, मोठके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदयी स्वयंबची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. म्हणजे गुरूंच्या मुखातून जे काही तत्वमसी हे प्रत्यक्ष प्रमाण अज्ञान अंधकार नष्ट करण्याकरता उदयाला आलेलं श्रोत्रेंद्रियांनी प्रत्यक्ष होतं आणि ते जाणवतं, नुसतं भासत नाहीये, तर आपल्याला ते प्रत्यक्षावगम अशा प्रकारे करून देतात. आता या ठिकाणी ज्या ज्या वेगवेगळ्या युक्त्या सांगितलेल्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या या उक्तीतून, की गुरुमुखातूनच हे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागतं. तसंच इथं आता वशिष्ठ हे गुरु आहेत आणि प्रभू श्री रामचंद्र हे शिष्य आहेत. विश्वामित्रही तिथे होते, पण विश्वामित्रांच्या सांगण्यावरून वशिष्ठ मुनींनी प्रभू श्री रामचंद्रांना हा बोध केलेला आहे. हे ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे, परब्रह्म तत्व सांगितलेलं आहे, आणि त्याचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. माझ्या बोलण्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी याच्यावरती चिंतन केलेली आहेत. गुरुवर्य मंडळी आहेत, म्हणजे चिंतामणी बाबा असतील, आमचे वैभव महाराज असतील, लेकुळे महाराज असतील, बऱ्याच गुट्टे महाराज असतील, बऱ्याच गुरुवर्य मंडळींनी या ब्रह्मज्ञान किंवा या परब्रह्म तत्वाच्या विषयीचं निरूपण केलेलं आहे. याच्यामध्ये मी एक तसा जर पाहिला तर मी एवढा काही त्यांच्या इतपत त्यांच्या तोडीचा नाहीये. जेवढं सांगण्याचं प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेने, हनुमंतरायांच्या कृपेने, नाथबाबांच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने जे सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की भोगाची आयली कडेली मेरे, चित्त उभे ठेले सुखावरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. भोगाच्या म्हणजे सुखानुभवाच्या अलीकडच्या काठावर गुरुमुखाने झालेला परोक्ष ज्ञानाच्या तीरावर चित्त उभे राहिले, स्थिर झाले, तरी सुद्धा ते सुखाने भरून जाते. भाव असा होतो या ठिकाणी की गुरुमुखाने ब्रह्मसुखाच्या गोड गोड गोष्टी जरी ऐकल्या तरी पण नुसत्या परोक्ष ज्ञानाने देखील चित्त सुखाने भरून जातं. असं ते ज्ञान प्राप्त करून घेणं हे सुलभ आणि सोपं नाथबाबांनी आपल्याला या ठिकाणी करून दिलेलं आहे. शिवाय ते ज्ञान स्वरूपतःच परब्रह्म स्वरूप आहे आणि त्याचं आपण आता चिंतन करत आहोत. तसं जर पाहिलं तर या ओवीमध्ये पहिली जी ओवी दिलेली आहे, जे जे दृश्य दिसे, जे जे दिसे दृश्य दर्शन, जे जे विषय भोगायतन, ते निर्मळ ब्रह्म जाण सबाह्य पूर्ण परब्रह्म. परब्रह्माच्या विषयी चिंतन करत असताना परब्रह्म म्हणजे काय, थोडक्यात जर आपण विचार करायला गेलो तर परब्रह्माच्या स्वरूपाची आपल्याला ओळख करून घेणं मुळात अवघड आहे. मग परब्रह्म म्हणजे काय, आपण सहज म्हणतोय ब्रह्म, परब्रह्म, कितीतरी विचार चाललेले याच्याविषयी, पण कोण कोण दाखवू शकतो का हा परब्रह्म हे पण नाथबाबांनी आपल्याला दाखवलेलं आहे. काय दाखवलंय? जे जे दिसे दृश्य दर्शन. आता मुळात म्हणजे
एक बोध आपल्याला घ्यावा लागतो. काय बोध घ्यावा लागतो? की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, असा आपण बोध घेतो. आता परब्रह्माचा विचार केला तर ब्रह्माची थोडक्यात कल्पना यावी म्हणून वशिष्ठांनी काही श्लोक केलेले आहेत. यस्मिन् सर्वं यतः सर्वं यत् सर्वं सर्वतश्च यत् सर्वं सर्वतया सर्वं यत् सर्वं सर्वदा स्थितम्. यस्मिन् सर्वं यस्य सर्वं यत् सर्वं यस्माइदं येन सर्वं यद्वी सर्वं तत् सत्यम समुपासने. अशा प्रकारचं वशिष्ठ मुनी बोलतायत. या श्लोकाचं तात्पर्य काय आहे? जे जगातील सर्व वस्तूंचा आधार आहे, सर्व ज्याच्या मालकीचं आहे, जे सर्वांचे उपादान आणि निमित्त कारण म्हणजे मायबाप आहे, शेवटी हे सर्व विश्व ज्याच्या करिता आहे, ज्याच्यामुळे हे विश्व भासत आहे, शेवटी हे सर्व विश्व ज्या प्रत जाते किंवा जे सर्व चराचर जगताच्या रूपाने नटलेलं आहे, असं हे त्रिकाला बाधित परमसत्य स्वरूप परब्रह्म आहे. अशा प्रकारचं वशिष्ठ मुनी म्हणतायत. तसं जर पाहिलं तर ब्रह्माच्या विषयी बोलताना ब्रह्म हे कसं आहे? अनिर्वचनीय आहे. वशिष्ठ मुनी पुढे सुद्धा एक सांगतायत, अवाच्य मनभिव्यक्त मतींद्रिय मनामकम स्वरूपम नोपदेशस्य विषयो विदिशो हि तत्. हे याच्यामधला श्लोक आहे हा. काय म्हणतो त्याला आपण, वशिष्ठ मुनींचाच हा श्लोक आहे, योग वशिष्ठामधला श्लोक आहे. ब्रह्म वाणीने वर्णन करून सांगण्यासारखं नाही. सांगता येतं का वाणीनं ब्रह्म? हा, हे ब्रह्म आहे असं तुम्हाला समजावून सांगता येईल? शक्य नाहीये ते. प्रत्यक्ष दाखवता येण्याजोगं आहे का? प्रत्यक्ष दाखवता योग्य सुद्धा नाही. बर, त्याला कोणतंही नाव ठेवता येतंय का? बाबा हे ब्रह्म आहे, दाखवा हे असं ब्रह्म आहे, असं दाखवता तर येत नाही. आणि हे ब्रह्म आहे हे नावाने सुद्धा आपल्याला दाखवता येत नाही. बरं, ते कोणत्याही इंद्रियाचाही विषय होत नाही, म्हणून ते कोणत्याही विद्वान पुरुषाच्या उपदेशाचाही विषय होत नाही. जाणीवपूर्वक बोलतो हे वाक्य मी. आता ब्रह्म हे अवाच्य कसं आहे? ते काही आपण थोड्याशा चिंतनावरनं पाहूया. ब्रह्म एकतर स्थूल नाहीये, ब्रह्म सूक्ष्म नाहीये, सूक्ष्म नाहीये, ब्रह्म चेतन नाहीये, ब्रह्म जड नाहीये, ब्रह्म तद्रूप नाहीये, ब्रह्म आद्रूप नाहीये, ब्रह्म एक नाहीये, ब्रह्म अनेक नाहीये, ब्रह्म समीप नाहीये, ब्रह्म दूरही नाहीये. असं आहे असंही नाहीये, नाही असंही नाहीये. ते प्राप्य आहे असंही नाही, अप्राप्य आहे असंही नाही. अशा तऱ्हेचं वर्णन जर आपण करायला गेलो, पाहायला गेलो, तर ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या योगाने जे दृश्य अनुभवाला येतं, नीट लक्षपूर्वक ऐका, ज्ञानेंद्रिय आणि मन यांच्या योगाने जे दृश्य अनुभवाला येतं त्याच्या पलीकडे ब्रह्म असून त्याचं स्वरूप अमुक एका आकाराचं आहे, अशा तऱ्हेचे निश्चित वर्णन करता येणं शक्य नाही. ते ब्रह्म प्रत्यक्षादी प्रमाणांना अगम्य जरी असलं तरी ते नाही असंही म्हणता येत नाही. कारण ते तत्वज्ञानी पुरुषाच्या अनुभवाला येत असतं. जो ज्ञानी आत्मस्वरूपी स्थित असतो आणि त्यामुळे जो सर्व ताणातून मुक्त झालेला असतो त्याला ते तत्व अनुभवाला येतं. वाक्य परत ऐका वाटलं तर, खूप महत्वाचं वाक्य आहे. जे ज्ञानी आत्मस्वरूपी स्थित असतो, आत्मस्वरूपाला जाणतो, आत्मस्वरूपात स्थित होतो आणि त्यामुळेच तो सर्व ताणातून मुक्त झालेला असतो, त्याला ते तत्व म्हणजे जे ब्रह्म आपण म्हणतो ते अनुभवाला येतं, थोडंफार तरी अनुभवाला येतं. बाकीचे परोक्ष ज्ञानी केवळ आणि केवळ शब्द प्रमाणांच्या आधारानेच त्याचं वर्णन करतात. शब्द प्रमाणाने सांगता येतो, याला नुसती पोपटपंची म्हणतात. ब्रह्म एक आहे असंही म्हणता येत नाही. ब्रह्म एक का अनेक आहे याचाही बरोबर निर्णय करता येत नाही. त्याचं कारण असं आहे, जर दोन प्रकारचं ब्रह्म म्हटलं म्हणजे एकापेक्षा वेगळे अनेक असं जर म्हटलं तर एकत्वाची कल्पना होते आणि एकत्व असेल तर द्वित्वाची कल्पना होते. बरोबर आहे की नाही? या दोन्ही कल्पना विद्रूप ब्रह्मामध्येच होत असतात. म्हणूनच ब्रह्मदृष्ट्या या दोन्ही कल्पना असत आहेत. सत आणि असत. असत
काय म्हणतात याला? का बरं? कारण इथे काय म्हटलं, द्वित्व जर असेल म्हणजे अनेकत्व जर म्हटलं तर तिथे कल्पना एकत्वाची करावी लागेल, आणि एकत्व असेल तर तिथे द्वित्वाची कल्पना करावी लागेल. या दोन्ही कल्पना चिद्रूप ब्रह्मामध्येच होत असतात. म्हणूनच ब्रह्मदृष्ट्या या दोन्ही कल्पना असत आहेत. कारण त्यांना सत्य मानल्यास ब्रह्माच्या चिदैकर असत्वाचा व्याघात होतो. एकत्वाचाच अभाव असल्यामुळे एकत्व आणि द्वित्व या दोघांचाही अभाव होतो. कारण एका वाचून द्वितीय नाही व द्वितीया वाचून एक नाही. असं जर असलं तरी या ब्रह्माला वेदामध्ये एकमेवा द्वितीयम म्हणजेच एकच अद्वितीय असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु ब्रह्म हे एकच आहे असं प्रतिपादन करण्याचा वेदाचा हेतू नसून, ब्रह्म हे कसं आहे, निराकार निरवयव असल्यामुळे स्वगत भेद शून्य आहे. कारण तो भेद सावयव पदार्थातच संभवतो, निरवयव ब्रह्मामध्ये तो संभवत नाही. लक्षपूर्वक ऐका. थोडंसं चिंतन कठीण वाटेल, पण हे ऐकलं पाहिजे, कारण हे अत्यंत महत्वाचं चिंतन आहे. जर आपण ते आपल्या मनामध्ये साठवून जर घेतलं तर त्याचा अधिक आपल्याला लाभ होऊ शकतो. एकम एव आणि अद्वितीयम या 3 पदांनी ब्रह्माच्या ठिकाणी क्रमाक्रमाने स्वगत भेद, स्वजातीय भेद आणि विजातीय भेद नाहीत असं सांगितलं गेलेलं आहे. ब्रह्म आहे किंवा नाही असंही म्हणता येत नाही. कारण का, ब्रह्माला आहे किंवा नाही असं जर म्हणायला गेलं तर यापैकी काहीच म्हणता येत नाही. का बरं? जशी एखादी नवीनच लग्न झालेली मुलगी सासरी गेल्यानंतर आपल्या सासूच्या ताब्यात असते व एखाद्या दिवशी शेजारची बाई त्या सासूच्या पश्चात घरी येऊन त्या मुलीला मागते ताक, आणि मला थोडं ताक द्या असं ती त्या मुलीला म्हणते. आता ती तसं जर पाहिलं तर ती कशी आलेली आहे की सासूच्या विरहित आलेली आहे. त्या मुलीची मनाची द्विधा स्थिती होते. काय करावं बरं? घरात तर ताक आहे हे तिला माहित असतं, पण आहे असं म्हणता येत नाही. कारण तसं म्हटलं तर ती बाई म्हणणार की द्या, परंतु सासूच्या परवानगीशिवाय देता येत नाही. बरं, नाही असं म्हणावं तर दळदळीत घरात ते असताना नाही असं तरी कसं म्हणावं, असा प्रश्न तिच्या पुढे पडतो. तशीच हुबेहूब ब्रह्माच्या बाबतीत विचार करणाऱ्याची स्थिती होत असते. ब्रह्म चिद्रूप आहे, हे वाक्य सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ब्रह्म चिद्रूप आहे असा सर्वांचा अनुभव आहे. विद्वान सगळे सांगतात ब्रह्म चिद्रूप आहे, आणि आज्ञ जीवांनाही आपण नेहमी असावे असं वाटत असल्यामुळे व जीवो ब्रह्मैव नापराः असा सिद्धांत असल्यामुळे ब्रह्म नाही असं म्हणता येत नाही. व ते अत्यंत शांत असल्यामुळे ते आहे असंही म्हणता येत नाही. असं जरी असलं तरी सत आणि असत याचे तत्व सद्रूपात पर्यावसन पावते. शून्यामध्ये त्याचे पर्यावसन होत नाही, कारण अभावी सद्रूपत्वानेच प्रतीतीला येतो. भूतलावर घट नाही म्हणजे त्याचा अभाव आहे असं आपण म्हणतो. काय? घट नाही म्हणून त्याचा अभाव असं आपण म्हणतो. ब्रह्म शून्य की अशून्य याचा विचार आपल्याला पुढे पडेल की नाही. शून्य किंवा अशून्य नाही असं पण म्हणता येईल ना आपल्याला. याप्रमाणे ब्रह्माला जसे असत आणि सत असं म्हणता येत नाही, त्याप्रमाणे त्याला शून्य किंवा अशून्य असंही म्हणता येत नाही. एखाद्या स्तंभावर चित्र खोदण्यापूर्वी ते चित्र जसे त्या स्तंभात असते तसे विश्व उत्पन्न होण्यापूर्वी ब्रह्मात अव्यक्त रूपानं असतं. यासाठी ब्रह्म शून्य आहे असं म्हणता येत नाही. शून्यमाकाशतोऽधिकम अशी श्रुती आहे. आकाशाहूनही ते अधिक शून्य आहे, म्हणून त्या ब्रह्माला अशून्य म्हणता येत नाही. शून्य आणि अशून्य हे शब्द सापेक्ष आहेत.
अशून्य या शब्दाच्या अपेक्षेने शून्य शब्दाची कल्पना व शून्याच्या अपेक्षेने अशून्याची कल्पना उत्पन्न होते. परंतु या सापेक्ष कल्पनांपैकी एक कल्पना नाहीशी झाली म्हणजे त्याबरोबर दुसरी कल्पना नाहीशी होते. अर्थात शून्य आणि अशून्य या कल्पना नित्यसिद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लागू पडत नाहीत. आता ब्रह्म प्रकाश रूप आणि अंधकार रूपही नाही. ब्रह्म हे प्रकाश आणि अंधार या दोघांच्याही पलीकडे आहे असं आपल्याला आपण ऐकलेलं आहे. तसं पाठीमागे सुद्धा याचा विषय झालेला आहे. या निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीच्या पूर्वी प्रकाश आणि अंधार हे दोन्हीही नाही. आता ते प्रकाश रूप कसे नाही ते सांगतात. तेजापासून उत्पन्न होणारा प्रकाश ब्रह्माच्या ठिकाणी सदा सर्व काळ असणे संभवनीय नाही. कारण सृष्टीच्या पूर्वी आणि प्रलयानंतर तेजाचा अभाव होता, बरोबर की नाही. तसंच सूर्य, अग्नी, तारे यांच्या प्रकाशानेही स्थितीकाली ते परब्रह्म प्रकाशित होणे शक्य नाही. 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक येऊन गेलेला श्रीमद भगवद्गीतेमध्ये, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. भगवद्गीतेतही हेच सांगितलेले ना. कारण सूर्याधिकांचे तेज ब्रह्मापासून उत्पन्न होते व ते सूर्याधिक असे पर्यंतच राहत असते. आता त्याच्या ठिकाणी तम अंधार कसे नाही ते पाहूया. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार म्हणजे तम, बरोबर की नाही असं म्हटलं गेलेलं आहे. हा प्रकाश ब्रह्मापासून उत्पन्न होत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी प्रकाशाचा अभाव म्हणजे तम अंधार असणं शक्य नाही. कसं आहे पहा, आकाशाप्रमाणे निराकार असलेल्या ब्रह्माचा प्रकाश म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव होय. परत वाक्य वापरतो, आकाशानुसार किंवा आकाशाप्रमाणे निराकार असलेल्या ब्रह्माचा प्रकाश म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव होय. जो आत्मा आपल्या अंतःकरणात असतो त्यानेच त्याच्या स्वरूपाचा अनुभव येतो, दुसऱ्या कशानेही येत नाही. या ब्रह्माच्या विषयी जर आपण पाहिलं तर त्याला अनेक नावं, आत्म्याच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर हा विषय आला म्हणून पुढे लगेच आपण पाहूया. ब्रह्माला आत्मा वगैरे संज्ञा तशा दिलेल्या आहेत, त्या तत्वता त्याच्या ठिकाणी नाहीत. तसं जर पाहिलं तर आत्मा जर म्हटलं तर आता ती व्यापनोतीस आत्मा, सर्वाला व्यापून टाकतो म्हणून आत्मा असं म्हटलेलं आहे, बरोबर की नाही. आता पुढे अशा या सत्वतत्वालाच ज्ञात्या पुरुषांनी आत्मा, पर, ब्रह्म, सत्य अशी नानाविध नाव स्वभावता नसतानाही व्यवहाराकरिता कल्पिलेली आहेत. ती नाव त्याला सांख्य पुरुष असं म्हणतात. वेदांती त्याला ब्रह्म असं म्हणतात आणि विज्ञानवादी मात्र त्याला मात्र विज्ञानी असं म्हणतात. शून्यवादी त्याला शून्य म्हणतात. ही वेगवेगळी नावं ब्रह्माची म्हटलेली गेलेली आहे. आता तसं जर पाहिलं, जर नावं दिलेली आहेत तर त्या नावाच्या अनुषंगाने काही स्वभाव आहे का, त्या ब्रह्माचा स्वभाव काय वाटतो का आपल्याला. आणि भाव जर अस्तित्व हे स्वतः सिद्ध असल्यामुळे स्वभाव हा शब्द प्रयोगच होऊ शकत नाही. यावरून असं दिसून येतं की ब्रह्माचा अमुक एक निश्चित स्वरूपाचा स्वभाव आहे असं म्हणता येत नाही. म्हणून उपनिषदकारांनी नेती अशा तऱ्हेने सर्वांचा निषेध करून शेवटी त्याचा निषेध करता येत नाही. निषेधावधिभूतम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. सर्व पदार्थाचा निषेध केल्यावरच जे शिल्लक राहतो ते ब्रह्म असं ठरवलेलं आहे. आता या ब्रह्माचं वर्णन जर करायला गेलं तर काय ब्रह्म कसं आहे याची थोडीशी कल्पना येण्याकरता थोडंसं आपण चिंतन पाहूया. काय चिंतन आहे ऐका जरा, लक्षपूर्वक ऐका. काय ब्रह्माचं वर्णन. आता इथे काय जे दिसे दृश्य दर्शन.
त्याला सर्व बाजूनी हात पाय आहे, सर्व बाजूनी डोळे, मस्तके, मुखे. आपल्या दृष्टीने आपण विचार करत चालूया. सर्व बाजूनी कान आहेत आणि इंद्रियांच्या गुणांनी रहित आहे, पण सर्व इंद्रियांच्या गुणग्रहण शक्तींनी युक्त आहे. ते सर्वांपासून आसक्त म्हणजे अलग असूनही सर्वांना धारण करणार आहे आणि निर्गुण असूनही गुणाची उपभोग घेणारे आहे. ते सर्व भूतांच्या आत आणि बाहेरही आहे, अचर आहे आणि चरही आहे. सूक्ष्म असल्यामुळे ते अविज्ञेय आहे आणि आज्ञदृष्ट्या ते दूर आहे आणि विवेक दृष्ट्या अधिक जवळ आहे. हे जे ब्रह्म आहे ते सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म आहे, स्थूलाहूनही अतिस्थूल आहे, गुरु जड पदार्थाहूनही अतिजड आहे आणि श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. अशाच तऱ्हेचं वर्णन अणोरपी आणि यान महतोपी महिमा असं श्रुतीमध्ये केलेलं आहे. श्रुती आहे आणि प्रसिद्ध श्रुती आहे ती. अणोरपी आणि यान महतोपी महियान अशी श्रुती आहे. त्याच्या पुढे हे जे आकाश आहे ते अणुजवळ जसा महान मेरू पर्वत स्थूल दिवसावा तसं ते स्थूल दिसतं. अशा प्रकारचं जे सूक्ष्म आहे तसे ज्याच्या समोर जे जगत परमाणुप्रमाणे दिसतं आणि कोठे तर मुळीच दिसत नाही, अशा प्रकारचं ते परमस्थूल आहे, असं हे ब्रह्म आहे. किती म्हणजे तसा विषय थोडासा गहन आहे, पण लक्षपूर्वक श्रवण करावं अशी विनंती आहे. ब्रह्माचं स्वरूप जर पाहायला गेलं विविध प्रकारचं स्वरूप आहे. मगाशी आपण पाहिलं याचं वर्णन केलं ना, ब्रह्माच्या बाबतीतलं वर्णन केलं. आता स्वरूपाचं जर वर्णन करायला गेलं तर जे जे दिसे दृश्य दर्शन ते ते विषय भोगायतन ते ते निर्मळ ब्रह्म जाण सबाह्य पूर्ण परब्रह्म. समाधीच्या वेळी दृश्य जग आणि द्रष्टा लीन झाल्यावर जे साक्षी भावानं उरतं तेच ब्रह्माचं स्वरूप आहे. वायू वगैरेचा शरीराला स्पर्श झाला म्हणजे स्पर्शादी विषयाचं ज्ञान न होता नुसते स्फुरण पावणारे जे चित्ताचं रूप तेच ब्रह्मस्वरूप आहे. समाधीमध्ये निरोध केल्यावर विषयवृत्तीचा क्षय झाला असता मनाच्या स्वरूपाचा नाश होतो व नंतर जे स्वयंप्रकाश सद्रूप वस्तू शिल्लक राहते तेच त्या ब्रह्माचं स्वरूप आहे. अन्नमयादी कोशांच्या आत असलेली चैतन्याची आनंद स्थिती, भूत प्रपंचाचा सारभूत जो आदित्यात्मक प्रकाश आणि अमूर्त प्रपंचाचे सारभूत जे आकाश, या दोहोंमध्ये असलेली चैतन्याची सत्स्थिती, चक्षुषादी इंद्रियांद्वाराच्या पलीकडे असणारी अंतःकरणाची चित स्थिती अर्थात सच्चिदानंद रूपता हेच ब्रह्माचं स्वरूप आहे. योगाभ्यासाची माहिती नसणाऱ्या पुरुषांना ब्रह्माचे स्वरूप समजून देण्याकरिता वशिष्ठ मुनींनी काही दृष्टांत दिलेले आहेत. स्वप्नरहित आणि जाड्यरहित अशा अनंत निद्रेप्रमाणे मनाची जी समस्थिती ते ब्रह्माचे स्वरूप आहे. सावर पदार्थाचे अचल स्वरूप ते मन बुद्ध्यादी रहित आणि बोधमय होईल तर त्याची परब्रह्माच्या स्वरूपाशी तुलना करता येईल. अनुभवाचं स्थान जर आपण पाहायला गेलो तर इथं काय दिलेलं आहे, निर्मळ ब्रह्म जाणायचंय आपल्याला, अनुभवाचं स्थान बघायचं आहे. भिन्न भिन्न स्थानावर असलेल्या वस्तूची जाणीव होत असता मध्यंतरी जो अल्पकाल जातो त्यावेळची जी मोकळी म्हणजे वृत्ती शून्य स्थिती तेच परमात्म्याचं स्वरूप होय, म्हणजे तेथे ब्रह्माचा अनुभव येतो. याविषयीचा श्लोक आहे, प्रसिद्ध श्लोक आहे. देशात देशांतरम दुरम प्राप्ताया सविदो वपुः निमेषेणैव यन्मध्ये तद्रूपम परमात्मनः, असा प्रसिद्ध श्लोक आहे. तसं जर पाहिलं या अनुभवाचं स्थान सांगितलेलं आहे. काय आहे परत एकदा सांगतो वाटलं तर, की जे स्थान आहेत भिन्न भिन्न स्थान जी आहेत त्या भिन्न भिन्न स्थानामध्ये असलेल्या वस्तूची जाणीव होत असताना मध्यंतरी जो अल्पकाल जातो
त्या वेळेची जी मोकळी म्हणजे वृत्तीशून्य स्थिती, तेच परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे तेथे ब्रह्माचा अनुभव येतो. हा ब्रह्माचा अनुभव घेण्याची प्रक्रिया इथे आपण विद्रुत केली. आता जर पाहिलं तर ब्रह्माच्या ठिकाणी जर पाहिलं तर ब्रह्म हे एकमेवाद्वितीय आहे. म्हणजे त्याचे ठिकाणी स्वगत, सजातीय, विजातीय भेद नाही. पाठीमागच बोलून गेलो आपण ते. असे हे एक जिनसी असलं तरी त्याच्या संबंधाने उपदेश करण्याकरिता त्याच्या ठिकाणी वाच्यवाचकादी भेद मानावा लागतो. म्हणून हा जो भेद ब्रह्माच्या ठिकाणी अद्वैत ग्रंथातून मधून मधून आढळतो, तो मूढ लोकांच्या दृष्टीने स्वीकारलेला आहे. पहा, अप्रबुद्ध लोकांच्या तर त्यांना या अध्यात्म विषयाची समजूत व्हावी अशा हेतूनेच वाच्यवाचक, गुरु शिष्य इत्यादी शास्त्रीय भेद शिष्टांनी कल्पिलेले आहे. काहीतरी दुसरी कल्पना म्हणजे द्वैताची कल्पना स्वीकारली नाही तर उपदेश व उपदेशक या दोन शब्दांची जगात काहीच शोभा राहणार नाही. यासाठी लोकांच्या भेददृष्टीचा अवलंब करून हे ब्रह्म आणि हे त्यापासून उत्पन्न झालेले जीव अशी दोन किंवा शोचनीय कल्पना ग्रहण करून उपदेश करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. पहा, मगाशी आपण पाहिलं होतं हे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की स्वगत भेद काय, परत सजातीय भेद काय, विजातीय भेद काय. म्हणजे स्वगत भेद म्हणजे काय, स्वतःच्या ठिकाणी होणारा भेद. म्हणजे आपल्या जसं की अवयवाहून, जसं म्हणजे आपल्या देहाहून हस्तपादादी अवयव जे आहेत ते निरनिराळे आहेत. म्हणजे काय, स्वगत भेद. सजातीय भेद, जातीच्या दृष्टीने होणारा भेद, जसं एका देहाहून दुसरा देह. आणि विजातीय भेद म्हणजे भिन्न जातीमुळे होणारा भेद, जसं वृक्ष पाषाणिदिका होणारा भेद, अशा प्रकारचं आहे. आता इथे जर आपण पाहिलं, जे जे दिसे दृश्य दर्शन, जे जे विषय भोगायतन, ते ते निर्मळ ब्रह्म जाण, सबाह्य पूर्ण परब्रह्म. पहा, एक उदाहरण येतं याच्या विषयीचं की समुद्राच्या ठिकाणी तरंग, बिंदू, लाटा इत्यादी अनेक रूपाने समुद्राचे जलच जसं विलास पाहत असतं, तसे अनंत वस्तूच्या रूपाने आत्माच विलसत असतो. हे जे काही विस्तीर्ण जगज्जाल दिसत आहे ते सर्व निर्मळ ब्रह्मच आहे. जलाचा थेंब आणि तुषार, लाटा, मोठा तरंग, फेस हे सर्व जसं पाण्यामध्ये पाणीच असतं ना, त्याप्रमाणे देह इंद्रियांचे व्यापार हे भोग्य विषय, संपत्ती, विपत्ती सर्व ब्रह्मामध्ये ब्रह्मच आहे. जे जे विषय भोगायतन, ते ते निर्मळ ब्रह्म जाण, सबाह्य पूर्ण परब्रह्म. बोला श्रीराम. मी हे एक एक सांग किती, त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती, सहज ठसावे रघुपती, ते उपपत्ती अवधारी. हे एकैक सांगो किती, त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती. आता सहज ठसावे रघुपती, तेही उपपत्ती अवधारी. आतापर्यंत आपण ब्रह्माचा विचार केला, तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने केला. आता याच्या पुढे जो विचार आहे ब्रह्माच्या दृष्टीने जो केला गेला आहे, ब्रह्माला दृष्टी आहे अशी कल्पना करून त्याच्या दृष्टीने जगताचं स्वरूप कसं आहे याचा विचार केलाय. ब्रह्माचं स्वरूप कसं आहे याचा विचार तर मागील प्रकरणात आपण सविस्तर केला. ब्रह्म कसं आहे हे समजावून देणं जरी अशक्य नसलं तरी फारच कठीण आहे असं म्हणण्यासारखं नाही.
कारण त्याचं असेच काही विलक्षण स्वरूप आहे की प्रत्यक्ष वेद देखील ज्याचं प्रत्यक्ष वर्णन करू शकत नाही. म्हणूनच यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसास, म्हणजे मनास वाणी ब्रह्मापर्यंत जाऊ शकतच नाही, कारण ते अनाख्यम अनभिव्यक्तम अशा तऱ्हेचं आहे. म्हणून त्याच्या बाबतीत विद्वान लोक मौनच धारण करतात. गुरोस्तु मौनम व्याख्यानम, गुरुचे ब्रह्माविषयी मोठं व्याख्यान म्हणजे मौनच आहे असं म्हटलं गेलेलं आहे. या ब्रह्माचे विधिमुखाने म्हणजे प्रत्यक्षाने वर्णन करता येत नाही. असं जरी असलं तरी आज्ञ पुरुषांना त्याची काहीतरी कल्पना येण्याकरिता श्रुतीने पाठीमागे बोलून गेलो आपण की नेती नेती असं सर्व दृश्य पदार्थाचा निषेध करून निषेधावधीभूतम ब्रह्म, म्हणजे ज्याचा शेवटी निषेध करता येत नाही तेच ब्रह्म. दुरुक्ती जरी झाली तरी हे महत्वाचा भाग आहे. असा मोठा मार्मिक उपदेश केलेला आहे. उपदेशाला विशेष जे ब्रह्म आहे तोच आपला प्रत्येकाचा आत्मा असल्यामुळे त्याचा निषेध होऊ शकत नाही. सर्व मिथ्या पदार्थाच्या निषेधाची पराकाष्ठाच ब्रह्म आहे. त्यामुळं निषेधमुखाने सर्व पदार्थांचा बाध करून अवशिष्ट राहणाऱ्या ब्रह्माचा लक्षणेने उपदेश करता येतो. सर्वाचा बाध झाल्यावर त्या बाधाला जाणारे जे तत्व अवशिष्ट राहते तेच ब्रह्म आहे, तेच आत्मा आहे, असा उपदेश आपल्याला करता येतो. असं ऐकून सर्वजण अनात्म वस्तूचा ते मी नव्हे असं समजून घेऊन त्या सर्वांचा बाध करतो आणि शेवटी तो बाध करणाराच स्वतः स्वरूपानेच अवशिष्ट राहतो. अशा तऱ्हेची जोपर्यंत या ब्रह्माचे स्वरूप साक्षात अनुभवाला आले नाही तोपर्यंत हे सर्व दृश्य जगत भासल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत हे ऐकेक सांगो किती त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती, जोपर्यंत अज्ञानाची कल्पना आहे, जोपर्यंत मी ब्रह्म आहे अशी भावना उदयाला आलेली नाही तोपर्यंत या जगज्जालामध्ये असता आहे तोवर चित्ताधिकांचा विभ्रम असतो. जोपर्यंत देहाला मी म्हटलं जातं व जोपर्यंत या दृश्य जगातील पदार्थांमध्ये हा माझा मी अशी आस्था बाळगली जाते तोपर्यंत चित्ताधिकांचा भ्रम असतो. पुढे सुद्धा नाथबाबांनी तशी ओवी दिलेली पण आहे. पुढे सुद्धा तो विषय येणारच आहे. जोपर्यंत सज्जन संगतीचं पूर्णता प्राप्त झालेली नाही तोवर मूर्खपणा क्षीण झालेला असतो आणि तोवर हे नीच चित्त असते. जोवर ही भुवनाधिकांनी भावना यथार्थ ज्ञानाच्या सामर्थ्याने आतून शिथिल झाली नाही तोपर्यंत चित्ताधिक स्पष्टपणे भासणारच. जोवर अज्ञानरूपी अंधत्व असतं, विषयाच्या आशाने परवशता असते तोपर्यंत किंवा हृदयारूपी वनात आशारूपी विषयाचा वास सर्वत्र पसरलेला असतो तोवर श्रेष्ठ विचार रूपी चकोर पक्षी ज्यात मुळीच प्रवेश करत नाही. सारांश असा आहे की या दृश्य जगाचे भान अज्ञानामुळे होत असतं, पण हे अज्ञान सूर्याच्या ठिकाणी जसा अंधार नाही त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी नसल्यामुळे ब्रह्माच्या दृष्टीने जगत म्हणून काही आहे असं म्हणता येत नाही. आता ब्रह्माला दृष्टी आहे अशी कल्पना करून ब्रह्म जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो असा प्रश्न केल्यास त्याचं उत्तर असं आहे की सूर्य ज्याप्रमाणे शून्य आकाशाला पाहतो त्याप्रमाणे ब्रह्म जगाकडे पाहतो. अर्थात आपल्या स्वरूपात जग मुळीच नाही असं ते पाहतो. ब्रह्म निर्विकारी आहे. याच तऱ्हेने ब्रह्माच्या दृष्टीने विकार म्हणून काही नसल्यामुळे ब्रह्म निर्विकारी आहे. विकार म्हणजेच अन्यथा भाव किंवा रूपांतर होय. पाण्याचे बर्फ किंवा वायू यासारखे आकारांतर नव्हे. विकाराची व्याख्या वशिष्ठ मुनींनी एक ठिकाणी खूप सुंदर केलेली आहे. काय केलेली आहे? आपण प्रागवस्थानम यत स्वरूप विपर्यय तद विकाराधिकम तात यत क्षीरादेशु वर्तते. दुधाचं एकदा दही बनलं
म्हणजे पुन्हा त्याचं दूध बनतं का? त्याप्रमाणे पदार्थाच्या स्वरूपामध्ये असा बदल होतो की परत त्याला मूळची अवस्था प्राप्त होत नाही. अशा स्थित्यंतराला विकार असं म्हणतात. अशा तऱ्हेचा विकार ब्रह्माच्या ठिकाणी संभवत नाही. म्हणून ब्रह्माच्या दृष्टीने विकार म्हणून काही जे आहे असं म्हणता येत नाही. एकंदर जर पाहिलं आपण तर 6 विकार पाठीमागे आपण त्याचं श्रवण पण केलेलं असेल कदाचित. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणीते, अपक्षीयते आणि नश्यती, असे 6 विकार आहेत. ते सर्व ह्या दृश्य पदार्थांनाच प्राप्त होत असतात. ब्रह्माच्या ठिकाणी ह्या विकाराचा मुळीच संबंध नाही. कारण का बरं? ब्रह्म जे आहे ते कसं आहे? निराकार, निरवयव, एक आणि नित्य आहे. तसं जर पाहिलं तर आत्मा आदी अंत मध्य या सर्व अवस्थांमध्ये सर्वत्र आणि सर्वदा सम म्हणजे एक सारखा आहे. त्यामुळे तो स्वभावताही अन्यत्वास प्राप्त होत नाही. हा ईश्वर म्हणजेच ब्रह्म म्हटलं तरी चालू शकेल, परमात्मा म्हटला तरी चालेल, परब्रह्म म्हटलं तरी चालेल, ब्रह्म म्हटलं तरी चालेल. हा ईश्वर निराकार एक नित्य असल्यामुळे केव्हाही भावविकारांच्या अधीन होत नाही. पाहिलेलं आहे, आत्म्याच्या विषयी पाहिलेलं आहे. आपण नेहमीच पाहतो न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूय अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. आत्मविषयी बोललं गेलेलं आहे की नाही? म्हणूनच हे ब्रह्म सृष्टीच्या पूर्वी, मध्ये आणि शेवटी काय आहे की अनादी अनंत निर्विकार अशा प्रकारचं आहे. त्याला काही तोडू शकत नाही, जाळू शकत नाही, अशा प्रकारच्या अर्थाने दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगताना भरपूर असं तत्वज्ञान दिलेलं आहे. तो कोणत्याही भावविकाराच्या अधीन होत नाही. कोणताही भावविकार, कोणत्याही भावाने, कोणत्याही विकाराने तो काही कसं जरी केलं तरी तो एकतर म्हणजे तो अधीन होत नाही. त्यामुळे ब्रह्मसृष्टीच्या पूर्वी आणि मध्ये शेवटी अनादी अनंत आणि निर्विकार असंच ते ब्रह्म असतं. अशा रीतीने आपण ब्रह्माच्या दृष्टीने जर पाहायला गेलं, विचार करायला गेलो तर एका ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. आणि ते ब्रह्म आपण आहो अशी दृष्टी धारण केली तर या प्रपंचात सुख, दुःख, यातना, त्रास, प्रपंच हा तसाच आहे ना. आणि ते भोगण्याचा प्रसंग कधीही येणार नाही. ही दृष्टी कोणत्या प्रकारची असतं त्याचं वर्णन वशिष्ठ मुनींनी म्हणजे हे जे आपलं चाललेलं आहे वशिष्ठ मुनींचं आत्मोपदेश, ब्रह्मज्ञानोपदेश, ज्याला वशिष्ठ ब्रह्मज्ञान आहे, याच्यामध्ये विशेष प्रकाराने सांगितलं गेलेलं आहे. ब्रह्माच्या दृष्टीने विचार केला तर पुढे सुद्धा येणार याचा विचार आपल्याला, पुढे सुद्धा हा विचार येणार. त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती असा विषय आल्या कारणाने हे सगळं बोललं जात आहे. त्याचा विषय पुढे येणारच आपल्याला. तसा शत्रू, मित्र, सुख, दुःख या सर्व कल्पनाच आहे ब्रह्माच्या दृष्टीने जर विचार केला तर. कारण एका ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. हे अद्वितीय ब्रह्मच आहे. आता जर ब्रह्म काय विषय चालला होता? आता जर ब्रह्मच ब्रह्माचे अप्रिय करणारा असलं तर ब्रह्म माझा शत्रू होईल, पण तसं नाही. म्हणूनच या ब्रह्मदृष्टीने माझ्या ठिकाणी रागद्वेषाची प्राप्तीच नाही. कारण सर्व जर ब्रह्म आहे तर रागद्वेष कोणामुळे होणार? जर ब्रह्म झालं तर रागद्वेष कोणामुळे होणार? रागद्वेष जाणार नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तश केशव, जो अर्जुनाचा प्रश्न होता की स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगा. बरेच जण पाठाच्या आमच्या जे आता पाठ चाललेले आहेत त्या पाठातले बरेच जण आता जॉईंट आहेत, त्यांनी तो पाहिलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते अनुभवलेला आहे. रागद्वेष
कोणामुळे होणार आहे तो? जर तो स्थितप्रज्ञ जर तसा जर झाला, तर तो आत्मानंदामध्ये जर रमू लागला, जर त्याला ब्रह्माचं तत्वज्ञान समजलं आणि तो स्वानंदामध्ये जर रमू लागला, तर त्याला कोणतेही सुख दुःख लेश लेश त्याला होत नाही. इथं तेच म्हटलं गेलं नाही. जर जर सर्व जर ब्रह्म आहे, तर राग द्वेष कोणामुळे होणार? मरणही ब्रह्मच आहे आणि मरण ब्रह्मामध्ये देह ब्रह्म या दृष्टीने जर सुसंगत झाला असता, दुःख करण्याचं काय प्रयोजन आहे? तरंगाचा नाश झाला तरी पाण्यातील एकही बिंदू नाश पावत नाही. सोपं उदाहरण आहे. तरंग आपण पाहतो की नाही, त्याचा जर नाश झाला तर पाण्यातील बिंदू नाश पावतो का? तर नाही. शरीराच्या नाशाने ब्रह्माच्या नाशाची कल्पना कशी बरं होईल? कारण पाण्याहून तरंग जसे भिन्न नसतात, त्याप्रमाणे ब्रह्माहून शरीर अधिक भिन्न नाही. जो जलाचा थेंब तो तुषार, जी लाट, जो मोठा तरंग का असेना, फेस असेना, लाट असेना, लहानशी लहर असेना, कशी ते सर्व काय आहे? पाण्यातलं पाणीच आहे ना. त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती. त्याप्रमाणे जो देह, जो इंद्रियांचा व्यापार, जे भोग्य विषय, जी संपत्ती विपत्ती, हर्ष विकार आदी भावना, या सर्व ज्या आहेत ते सर्व ब्रह्मामध्ये ब्रह्मच आहेत. जे जे विषय भोग यातन त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती, अशी संगती आपल्याला इथे लावता येते. म्हणजे पहिल्या ओवीमधली विषय भोगायतन आणि ती इथं संगती आली त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती. अशा प्रकारची जी ब्रह्मदृष्टी अज्ञानी माणसाच्या ठिकाणी निर्माण न झाल्यामुळे त्याला सर्व जगत दुःखमय भासत. वशिष्ठ मुनी सांगतायत, ऐका ऐका. वशिष्ठ मुनींचा एक श्लोक आहे त्या बाबतीत. अज्ञस्य दुःखौघमयम ज्ञस्यानंदमयम जगत अंधम भुवन मंदस्य प्रकाशम तू चक्षुष, असा एक श्लोक आहे. आज्ञ पुरुषाला जग दुःखमय आणि ज्ञानी पुरुषाला जग आनंदमय भासत. कारण तो ज्ञानी आहे म्हणून त्याला तिथं काय बोध झालेला आहे की काय सर्वम खलविदम ब्रह्म, किंवा हे जग आहे ते कसं आहे? नाशवान आहे. बरोबर आहे की नाही? असा त्याला बोध झालेला आहे. तो ज्ञानी म्हटलेला गेलेला आहे. आंधळ्याला सर्व जग आंधळ वाटतं आणि डोळस माणसाला काय वाटतं? प्रकाशमय वाटतं. म्हणजे मग आपण आंधळा व्हायचं आहे की डोळस व्हायचं आहे, हे आपल्यावरती अवलंबून आहे ना. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आंधळा प्रकरणामध्ये जर पाहिलं तर खूप सुंदर आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हारपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी जेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे धाईत. पूर्ण तो अभंग पूर्ण पहा. आंधळा प्रकरणातला अभंग सुंदर अभंग आहे. त्याचं जर चिंतन चांगलं केलं तर ही गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकते. अशा तऱ्हेची जी ब्रह्मदृष्टी उत्पन्न न होण्याचं कारण काय? वैराग्याचा अभाव. वैराग्याचा अभाव असल्या कारणाने आपल्याला ती गोष्ट, आता पाठीमागे सुद्धा याचं चिंतन येऊन गेलेलं असेल की वैराग्य असल्याशिवाय ज्ञान टिकत नाही. ज्ञान टिकण्यासाठी वैराग्य अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे आत्मानात्म विवेक हा नसल्यानंतर अधिकारी पुरुषाची लक्षणं सांगत असताना, म्हणजे अधिकारी आत्मानात्म विवेक, परत शमदमादी षट संपत्ती ती पाहिजे आपल्याकडे, किंवा मोक्षेच्छा मुमुक्षुत्व या बाबी असल्याशिवाय आपल्याला हे कळणारच नाहीये. त्याकरिता हे केल्यानंतरच आपल्याला, म्हणजे विवेक महत्वाचा तर विवेक आहे, त्याच्यात वादच नाही हो. हा विवेकावरती भरपूर आपण बोलतोय. प्रत्येक वक्ता या विवेकावरती भरभरून बोलतोय. म्हणजे विवेकाशिवाय कोणतंही ज्ञान सहज शक्य नाही. विवेक प्रत्येक ठिकाणी, आता प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या वेळेस पाहिलं
हे जिथे आपण पाहत होतो प्रभू श्रीरामचंद्रांचा आणि वशिष्ठांचा आणि विश्वामित्रांचा संवाद ज्यावेळेस पाहत होतो, तरी प्रभू श्रीरामचंद्र हे स्वतः परब्रह्म आहेत हे ते जाणतायत, किंवा इतरांनाही माहिती आहे की प्रभू श्रीरामचंद्र हे काय परब्रह्म आहेत. तरी आणि प्रभू रामचंद्रांना माहिती आहे ना मी भगवंत आहे. वेगळा विषय घ्यायचा नाही मला की प्रभू श्रीरामचंद्र मी भगवंत आहे जाणूनही ते मनुष्याप्रमाणे कृती करतायत, कारण त्यांनी मनुष्य देह धारण केलेला आहे. आणि रावणाला जो काही वर प्राप्त दिला होता की सुरांकडून म्हणजे देवांकडून किंवा सुरासुरांकडून त्यांना मृत्यू नाहीये, त्यांना मानवाकडून, कारण मानव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही म्हणून भगवंताने मानव रूपातील केलेली ही लीला आहे. म्हणून भगवंत वशिष्ठांपुढे वंदन करून नमन करून वशिष्ठांना म्हणतायत की मला तुम्ही हे ज्ञान सांगा, मला हे ज्ञान द्या. भरपूर प्रश्न आलेले आहेत या आपल्या 11व्या अध्यायामध्ये. प्रभू श्रीरामचंद्रांनी विचारलेले वशिष्ठ मुनींना भरपूर काही प्रश्न आहेत. कालचे सुद्धा काही प्रश्न झालेले आहेत, जीवनमुक्ती वगैरे काय असे प्रश्न भरपूर आहेत. तर सगळ्या प्रश्नांचा उहापोहा आपण आता करत नाहीये. मुळात काय आहे की या ब्रह्मदृष्टी संबंधाने ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वैराग्याचा अभाव जर असेल तर त्या आपल्याला त्या ब्रह्मदृष्टीने पाहण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध होत नाही. वैराग्य महत्वाचं आहे असं या ठिकाणी भरपूर ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. मी केवळ ब्रह्मरूप आहे, त्यामुळे या संसारातील सर्व जीव माझ्यामध्ये वायूतील स्पंदाप्रमाणे आपल्या सर्व व्यवहारासह राहतात. स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाचं स्वप्न जसं त्याहून भिन्न नसतं, त्याप्रमाणे त्यांचा सद्रूप आत्मा मी आहे. निद्रित पुरुषाच्या स्वप्नाप्रमाणे खरोखर ते संसारी जीव अविद्यामानच आहेत. ब्रह्मरूप त्रिजगती त्यांसी त्याच्याशी माझा जो व्यवहार होतो तो ब्रह्मामध्ये अवस्थित झाले असलेले ब्रह्मच आहे. तथापि जर आपण पाहिलं तर त्याच्या दृष्टीने मी त्यांना उपदेश करीत आहे असं दिसतं. ते जर मला अशा दृष्टीने पाहत असतील तर खुशाल पाहोत, मला त्यांच्याशी काही कर्तव्य नाही. आत्म्यामध्ये अगोदर मी म्हणून कोणी निराळा नाही, मग माझा उपदेशादी व्यवहार कोटचा. ही सर्व ब्रह्मसत्ताच पसरलेली आहे. ही माझी वाणी सुद्धा ब्रह्मरूप आहे आणि ती ब्रह्मरूप असून तुझ्यासाठीच उदय पावत आहे. सहज ठसावे रघुपती तेही उपपत्ती अवधारी, असं वशिष्ठ मुनी प्रभू श्री रामचंद्रांना बोलत आहेत. जय श्रीराम. बोला. ब्रह्मदृश्य द्रष्टा दर्शन ब्रह्म चतुर्दश भूत परंपरा ब्रह्म पूर्ण मी मनन ते मी पण परिब्रह्मत्वे. ब्रह्म दृश्य द्रष्टा दर्शन. पांडुरंगा जरा एक मिनिट हा का. गडदे सर ऐकू ये हो. थांबा म्हणले ते, 1 मिनिट थांबा म्हणले ते. हो रामकृष्ण हरी, क्षमा करा. हा काय म्हणत होतो आपण आता. ओवी चाललेली आहे, परत ओवी वाचा. ब्रह्मदृश्य द्रष्टा दर्शन ब्रह्म चतुर्दश भुवन भूत परंपरा ब्रह्म पूर्ण मी मनने ते मी पण परिब्रह्मत्वे. ब्रह्म दृश्य द्रष्टा आणि दर्शन हे त्रिपुटी सांगितले आहे. म्हणजे ब्रह्म दृश्य आहे,
ब्रह्म द्रष्ट आहे, ब्रह्म दर्शन आहे. काय पाहायचंय? तर ब्रह्म पाहायचंय. बर, कोण पाहणार आहे? तर ब्रह्म जो आहे, जो ब्रह्मरूप झालेला आहे तो पाहणार आहे. बरोबर. काय पाहायचंय? कोण पाहणार आहे? आणि त्याचा अनुभव काय येणार आहे? ब्रह्म म्हणूनच येणार आहे. ब्रह्म चतुर्दश भुवन. ब्रह्म म्हणजे सर्वत्र ब्रह्म साठवलेलं आहे. सर्वम खलविदम ब्रह्म याची व्युत्पत्ती या नाथबाबांच्या या ओळीमध्ये आपल्याला येत आहे. जर पाहिलं तर काय 14 भुवन, 14 भुवन काय काय आहेत? कोणती आहेत? अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, जलातल, पाताळ, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, तपोलोक, जनलोक, भूरलोक, सत्यलोक, अशी ही जी 14 भुवन आहे ती काय आहेत? पूर्ण ब्रह्मच आहेत. आणि याच्यामध्ये असलेली सर्व भूतमात्र, जी जी काही भूतमात्र आहे ती सुद्धा काय? पूर्ण ब्रह्मच आहेत. हे हे नाथबाबा काय म्हणतायत की यातील त्या प्रत्येक भूमात्रातील असलेला मी तो काय आहे? ब्रह्मच आहे. सर्वांच्या हृदयी देशी मी अमुका आहे आयसी. सर्वांच्या हृदयात मीच आहे. सर्वाभूती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सर्वस्यच अहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञान मपोहनंच. सर्वांच्या हृदयामध्ये मी विराजमान आहे. किंवा सर्वत्र वैकुंठ केले असे हेही प्रमाण इथं बसू शकतं. जय श्रीराम. बोला. ब्रह्मरू ब्रह्मरूपे भासति मित्र, ब्रह्मरूपे भासति पुत्र, शत्रु भासति चिन्मात्र, शूद्र समग्र सद्रूपत्वे. ब्रह्मरूपे भासते मित्र, ब्रह्मरूपे भासती पुत्र, शत्रु भासती चिन्मात्र, सुहृदय समग्र सद्रूपत्वे. तसं जर पाहिलं तर इथं भासती या शब्दावरती जर जोर द्यायचा ठरवला तर आपल्याला अर्थ लावणं खूप कठीण पडेल. ब्रह्मरूपाने मित्र भासतात, ब्रह्मरूपाने पुत्र भासतात, ब्रह्मरूपाने शत्रू भासतात, चिन्मात्रा वाटतात. ब्रह्मरूपाने समग्र सगळं जग हे सद्रूप भासतात. अशा प्रकारचा आणि ब्रह्म या ठिकाणी सर्व ठिकाणी ब्रह्मच ब्रह्म आहे. म्हणजे सगळे सोयरे, मित्र, पुत्र अशी अवस्था ब्रह्मरूप होण्यासाठी अत्यंत कठीण आहे. कोण असं जर समजा जर चालला की बाबा माझा मित्र आहे, शत्रू आहे, शत्रूला कोण म्हणणार का तो बाबा माझा मित्र आहे असं म्हणणार का? नाही म्हणता येणार. पहा, एक एक प्रसंग आपल्या समोर मी मांडतो तुमच्या समोर की ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस पैठणला गेले, पैठणला गेल्यानंतर भरपूर काही चर्चा झाली. संपूर्ण कथा तुम्हाला माहिती आहे. आणि चर्चा झाल्यानंतर तिथे त्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हटलं की जो पुढचा पखाली घेऊन चाललेला आहे रेडा जो आहे, तो रेडा जो आहे त्याचंही नाव ज्ञान आहे आणि तुझंही नाव ज्ञान आहे, तर ते ज्ञान आणि तो एकच आहे का रे? तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तोही माझा आत्मा असं म्हटले. त्यावेळेस त्यांच्या पाठीवर मारलं गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर वळ बटला. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे ब्रह्मरूप आहेत ना. त्याचा आत्मा माझा आत्मा एक आहे. सर्वत्र ब्रह्मरूप पाहणं, मित्रामध्ये पाहणं, नातेवाईकामध्ये पाहणं, शत्रूमध्ये पाहणं, घरामध्ये पाहणं, बायको बरोबर पाहणं, मुलाबरोबर पाहणं, चुलत्यांकडे पाहणं, हे सगळं काय ब्रह्मरूप आहे. झाली का आता? म्हणजे संसारामध्ये अशा प्रकारची जर अवस्था निर्माण झाली आणि जर कोणाला म्हणा तो त्या बायको समोर उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला हा तो माझा ब्रह्म आहे, मी पण ब्रह्म आहे, तू पण ब्रह्म आहे, आपल्या दोघांचं नातं राहिलं नाही, असं कुठं होऊ शकतं का? झालेलं आहे तसं. ऐका, तुळशीदासांनी तुळशीदासजी महाराज ज्या वेळेस त्यांची पत्नी सासरी गेली होती, रात्री आले आणि रात्री आल्यानंतर त्यांना कळालं की पत्नी मोहिमेवरनं आले होते, पत्नी सासरी गेलेली आहे. तेव्हा ते एवढे विषय रंपट झाले, ते पत्नीला भेटायला गेले. बरं, जाताना कसे गेले? प्रेतावरनं गेले. तिथं गेल्यानंतर जी माडी होती त्या माडीला एक सर्प सर्प होता, त्या सर्पाला धरून वरती गेले. त्यांना वाटलं की काय माझ्या बायकोचं प्रेम आहे, जिने
पूर आलेला असताना होडीची व्यवस्था केली, जिने मी येणार म्हणून दोरीची व्यवस्था केली आणि आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर काय झालं तिथं, तर बायकोने पाहिलं, त्यांच्या पत्नीने पाहिलं की तो दोरी नाही साप आहे. त्या पत्नीने म्हणाल, तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम करता ना तेवढं भगवंतावर करा, तो भगवंत तुम्हाला भेट देईल. हो, झाला वैराग्य प्राप्त झालं आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला नमस्कार केला, तू माझी गुरु आहेस असं म्हटलं. काही अंशी हा दृष्टांत इथे बसेल, काही अंशी बसेल, संपूर्णतः बसणार नाही, पण समजण्यासाठी उपयुक्त दृष्टांत आहे. बरोबर आहे की नाही. इथे काय म्हटलं जातं, मित्र शत्रू सगळे ब्रह्म आहेत असं जाणणं सोपं. समदुःखे समकृत्वा लाभा लाभो जया जयो असं जर म्हणायला गेलं आपण, कारण शत्रू दुःख देतात, मित्र कधी सुख देतात. मित्र दुःखही देऊ शकतात. एखाद्या मित्रांनी धोका जर दिला तर आपल्याला ते आवडत नाही, पटत नाही. हे सगळ्या गोष्टी ब्रह्मरूप आहे असं जाणणं आणि त्या अनुषंगाने ब्रह्माचा अनुभव घेणं किती बरं अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये काही थोडंसं चिंतन मांडलेलं आहे या विषयीचं आहे. काय आहे की 6व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक बहुतेक 94-95च्या आसपास असेल ती ओवी. तर त्या ओवीमध्ये त्या ओवीमध्ये काय सांगितलेले ती लक्षपूर्वक पहा. मी ओवी सांगतो 6व्या अध्यायातल्या ओव्या आहेत या विषयीच्या. म्हणजे सुरून मित्रार युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धीर विशिष्यते, या श्लोकाच्या ओव्या आहेत. या श्लोकाचा अर्थ काय तो पहिला मी तुम्हाला सांगतो. सुहृद मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेष बंधू साधू आणि पापी यांच्या विषयी देखील समान बुद्धी ठेवणारा योगी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. योग्याची श्रेष्ठता सांगताना हा श्लोक वापरला गेलेला आहे. तिथं त्या ओव्या आहेत, खूप सुंदर ओव्या आहेत. तेथे सुहृद आणि शत्रू का उदास आणि मित्रू हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा, तया बंधू कोण काह्याचा द्वेषिया कवण तयाचा मीची विश्वायसा जयाचा बोध जाहला. मग तयासीचे दृष्टी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाची कसवटी वानिया की जे जैसी निर्वाण सुवर्णची करी तैसी जयाची बुद्धी चराचारी. इथं महत्वाचं आहे आपलं, होय साम्याची उजरी निरंतर. म्हणजे ती परिसाची कसवटी हिनकस सोन्यालाही शुद्ध जशी करतं त्याचप्रमाणे ज्याची बुद्धी चराचरामध्ये साम्याने, म्हणजेच चराचरामध्ये सृष्टीचं साम्यत्व ब्रह्म सगळ्या ठिकाणी प्रकाशमान आहे असं होतं. तो प्रकाशमय जो आहे ते जाणतो तो जे ते विश्वांकाराचे विसुरे. महत्वाचा सिद्धांत इथं दिला गेलेला आहे. जरी आहाती अनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. जो उपकाराची अपेक्षा न करता आणि पूर्वीच्या स्नेह संबंधाने किंवा नात्याच्या संबंधाने नसतानाही कोणावरही उपकार करणारा, जो पूर्व स्नेहामुळे उपकार करणारा तो मित्र, दुसऱ्याने उपकार न करताही क्रूर स्वभावामुळे दुसऱ्यावर अपकार करणारा तो शत्रू आणि परस्परात भांडण असलेल्या दोघांची उपासना करणारा किंवा उपेक्षा करणारा, उदासीन दोघांचे हित करणारा तो मध्यस्थ, दुसऱ्याने उपकार केल्यावर त्याच्या बदली उपकार न करताना कृतज्ञतेने अपकार करणारा तो द्वेष, नात्याच्या संबंधाने उपकार करणारा तो बंधू, शास्त्रविहित कर्म करणारा पापी यांच्यापैकी कोणीही असो. हा आपला विषय काय चालला होता, कोणतरी कुठंतरी गाणं म्हणत होतं. बाबतीत जर असेल तर अतिउत्तम. भगवंत करो त्यांचा ब्रह्मत्व भाव जागृत होवो आणि त्या ब्रह्मत्व भावाने ते गाणं त्यांच्याकडून गायलं जावं अशी अपेक्षा मला वाटते आहे. खूप छान असं आहे. तया बंधू कोण कायाचा द्वेषिया कवण तयाचा मीची विश्व आळसा तया जयाचा
बोध जाहला. शत्रू मित्र सखे बंधू हा परब्रह्मी अपवादू. किंवा ब्रह्मरूपे भासती मित्र, ब्रह्मरूपे भासती पुत्र, शत्रू भासती चिन्मात्र, सुहृद समग्र सद्रूपत्वे. मीच विश्व आहे असं ज्याला व्यापक ज्ञान झालं आहे त्याला कोण कोणाचा बंधू आणि त्याचा द्वेष कोण बरं करणार. इथे माऊलींनी एक ओवी सुंदर अशी दिलेली आहे. जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाते अनाने आकारे. माऊली बोलतायत तरी घडले एकाची भांगारे. परब्रह्म विश्वरूपी अलंकाराचं समुदाय जरी भिन्न भिन्न आकाराचे आहेत तरी पण ते एकाच ब्रह्मरूपी सोन्याचे घडविलेले आहेत असं या ठिकाणी मौलींनी सांगून या नाथबाबांच्या ओवीला अशी पुष्टी दिलेली आहे की ब्रह्मरूपे भासती मित्र, ब्रह्मरूपे भासती पुत्र, शत्रू भासती चिन्मात्र, सुहृद समग्र सद्रूपत्वे. रामकृष्ण हरी. बोला पुढे. शत्रु मित्र सखे बंधू हा परब्रह्मे अपवधू. ब्रह्म केवळ स्वानंद कंदू परमानंदो परिपूर्ण. वा वा वा, खूप छान, सुंदर वाचन. खूप सुंदर वाचन चाललंय महाराजजी. खूप आवाजही तुमचा खूप सुंदर आहे, चांगला आहे. असंच करू, अजूनही पुढे आपल्याकडून सेवा घडत राहू. पहा ओवी आहे. शत्रु मित्र सखे बंधू हा परब्रह्मी अपवादू. ब्रह्म केवळ स्वानंद कंदू परमानंदू परिपूर्ण. ब्रह्माच्या या जगतामध्ये ब्रह्माचा विचार करत असताना ब्रह्म जगत असं आपण म्हटलं गेलेलं आहे. शत्रू मित्र सखे बंधू, आत्ताचा जो निरूपण जे मी बोलत होतो मागच्या मागच्या ओवीनुसार मित्र पुत्र याच्याविषयी बोलत असताना या ओवीचा जवळजवळ अर्थ आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ निरूपणाचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तसं जर पाहिलं तर ब्रह्म कसं आहे, ब्रह्म कसं आहे, ब्रह्म कसं आहे, सर्व व्यापक आहे. हे तर आपण एक महत्वाचा सिद्धांत पाहिला. आता ब्रह्म जर सर्व व्यापक आहे तर आपल्या अवस्था कशा असतात, काय असतात. शत्रू मित्र सखे बंधू, शत्रू मित्र सखे बंधू हा परब्रह्मी अपवादू. ब्रह्म केवळ स्वानंद कंदू परमानंदू परिपूर्ण. ब्रह्माचा अनुभव घेणं हेच क्रमप्राप्त आहे. तो स्वानंद अनुभव घेण्याकरिता तो परमानंदू आहे, तो परिपूर्ण आहे. एका याच्याकरिता सर्वत्र सर्वत्र ब्रह्मरूपच आहे अशा प्रकारचं. कारण ब्रह्म आहे कसं आहे, स्वानंदाचा गाभा आहे. ब्रह्म म्हणजे परब्रह्म, तो कसा आहे, स्वानंदाचा गाभा आहे. ब्रह्म समजणं सोपी गोष्ट नाही. स्वानंदाचा गाभा. स्वानंद कशाला म्हणतात, आत्म्याचा आनंद. आत्म्याचा आनंद प्राप्त होणं गोष्ट सोपी आहे का. पहिली गोष्ट की म्हणजे आत्मा म्हणजे ब्रह्माला जाणणं अवघड आहे. ते तू ब्रह्म आहेस हे नुसतं बोलणं सोपं आहे हो. पोपटपंची मी आता बोलतोय, मला कितपत समजलं काय माहिती. तुम्ही श्रवण करताय, तुम्हाला कितपत समजला भगवंताला माहिती. बरोबर आहे की नाही. मी किती बोलतोय, नुसती पोपटपंची चालली हो आपली. काय पोपटपंची. जर मी ब्रह्म आहे असा जर मला बोध झाला असला तर मी आज कुठं असतो, एखाद्या कपारीत जाऊन बसलो असतो, आहे का. बरं ते प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार आपण वागतोय का, तसा अनुभव आल्यानंतर तसं वागतोय का, नाही वागत आपण. जर ब्रह्मानंदे न लागे टाळी कोण देहाते संभाळी. जर ब्रह्मावरती टाळी लागली तर देहाचा विसर पडतो हो. बरोबर आहे की नाही. देह नो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल प्रसिद्ध प्रमाणे. परमानंद प्राप्त होण्याकरिता स्वानंद जो भगवंत आहे, जो आनंद ब्रह्माचं स्वरूप जे आहे ते ब्रह्माचं स्वरूप साध्य होण्याकरिता किंवा साध्य झाल्यानंतर त्याची जी पुढची जी अवस्था आहे त्या अवस्थेनुसार वागण्याकरिता काय करावं लागेल बरं, काय करावं लागेल. तर हे जगत संपूर्ण ब्रह्म आहे असा अनुभव घेऊन सर्वत्र ब्रह्म असंच पाहण्याचा दृष्टिकोन झाला पाहिजे. रामकृष्ण हरी. बोला. ब्रह्मी प्रपंच नाही ऐकिला, ब्रह्मी प्रपंच नाही आतिला.
ब्रह्मी प्रपंच नाही स्पर्शला, भ्रांती भाविला निज भावना. ब्रह्मी प्रपंच नाही ऐकिला, ब्रह्मी प्रपंच नाही ऐकिला. 57वी ओवी आहे. ब्रह्माने ब्रह्मरूपाने प्रपंच ऐकला नाही, सहज सहज अर्थ झाला. ब्रह्मी प्रपंच नाही देखिला, ब्रह्मरूपाने प्रपंच दृष्टीस पडलेला नाहीये. ब्रह्मी प्रपंच नाही स्पर्शिला, ब्रह्मरूपाने प्रपंचाला स्पर्श केलेला नाहीये. तर भ्रांती भावला निज भावना. आता जर मगाशी आपण थोडासा विचार करून गेलो होतो याविषयीचा, की जगत हे ब्रह्मरूप आहे, हे तर तुमच्याकडं ठसलं असेल ना. आता जगत हे ब्रह्मरूप आहे, जो विचार आपण आता करत आलेलो होतो, की अव्यक्त मनाचे व्यक्त स्वरूप म्हणजेच जग आहे, आणि मन म्हणजे आत्म्याच्या स्पंद शक्तीचे स्पष्ट स्वरूप असल्यामुळे ब्रह्मच जगत आहे. जगत ही ब्रह्माचीच मोहामुळे झालेली वृद्धी आहे, आणि ज्ञान झाल्यावर जगत ब्रह्म स्वभावानेच व्यापलेलं आहे असं कळून येतं. ब्रह्मबृहैव ही जगच्च ब्रह्मबृहणम असं म्हटलं गेलेलं आहे. मगाशी एक उदाहरण आपण पाहिलं होतं समुद्राच्या तरंगाविषयीचं. ते उदाहरण परत आपल्याला घ्यायला दुरुक्ती होईल, पण घ्यायला लागेल थोडस, कारण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कोणतं उदाहरण होतं? समुद्राच्या घेतलं होतं आपण. परत एकदा ते पाहूया आपण, की जे समुद्राच्या ठिकाणी ज्या बिंदू, लाटा, तरंग अनेक रूपाने ते दिसतात आपल्याला, अनेक रूपाने समुद्राचं जळ जे असतं ते विलास पावत असतं. तसं विश्वातील अनंत वस्तूच्या रूपाने आत्माच विलसत असतो. म्हणजेच आत्म्याला ब्रह्म म्हणायला आपल्याला इथं हरकत नाही आता. तशी जर आपण थोड्या कारणापुरतं ते घेऊया आपण आता. तसा आत्मा म्हणजेच ब्रह्म, ह्याच्यात वादच नाही. तसं म्हटलं पण गेलेलं आहे, बरोबर आहे की नाही? मी म्हणजे आत्मा, मी म्हणजे ब्रह्म म्हटलंच गेलेलं आहे ना. हे जे काय म्हणतो आपण त्याला, तुषार, ते बिंदू वगैरे हे जे आहेत हे विलसतच असतात, बरोबर की नाही? हे जे विस्तीर्ण जगजल्लाद दिसतंय आपल्याला, ते निर्मळ ब्रह्मच आहे. इथे आता जी ओवी आपली सुरू झाली होती, ते निर्मळ ब्रह्मजाण, तिथे इथे लिंग बसते याची, म्हणजे संबंध जोडला गेलेला आहे. जलाचे जे थेंब, तुषार, लाटा, तरंग हे जे काही आहे, हे काय आहे? पाणीच आहे. मी दुरुक्ती केलेली आहे, एवढं मात्र जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतोय. त्याप्रमाणे देह इंद्रियाचे व्यापार, भोग्य विषयक संपत्ती, विपत्ती, ते सर्व ब्रह्मामध्ये ब्रह्मच आहे. आता जर आपण सारांश पाहायला गेलो तर सारांश मध्ये काय आपल्याला बोलता येऊ शकतं, की पाताळामध्ये, भूतळी, स्वर्गात, इतर सर्व चराचरामध्ये, तृणामध्ये, प्राण्यांमध्ये, सर्व ठिकाणी ते चिद्रूप परब्रह्मच सर्व ठिकाणी सर्व रूपाने दिसत आहे. याहून अन्य काहीही नाही. सृष्टीच्या पूर्वी हे जगत ब्रह्मात अव्यक्त रूपाने नेहमी असतं, म्हणूनच ते सृष्टीच्या वेळी त्यामध्ये प्रकट होतं. थोडक्यात सांगतो, लक्षपूर्वक ऐका, की तुम्हाला फळं माहिती आहेत, सगळं पुष्प पाहिलेलं तुम्ही, पत्र पाहिलेलं आहे, शाखा माहिती आहेत तुम्हाला, बरोबर आहे की नाही? मुळं तुम्ही पाहिलेली आहेत. यांनी युक्त असलेला संपूर्ण वृक्ष जसा बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो, त्याप्रमाणे हे जग या ब्रह्मामध्ये सूक्ष्म रूपानं असतं. सूर्यकांत मण्यामध्ये जसा अग्नी, दुधामध्ये जसं तूप, मिरचीमध्ये जसा तिखटपणा, त्याप्रमाणे हे सर्व त्रैलोक्य ह्या चिदात्मामध्ये आहे. मातीच्या ठिकाणी बाहुली, लाकडाच्या ठिकाणी प्रतिमा, म्हणजे लाकडाची प्रतिमा केली जाते की नाही, कोरून काढण्यासाठी जशी अव्यक्त रूपाने असते,
किंवा काळ्या रंगामध्ये ज्याच्या योगाने पुढे रेखाटल्या जाणाऱ्या चित्रामधील निरनिराळ्या रंगाच्या जशा छटा असतात, त्याप्रमाणे या सर्व सर्ग परंपरा उत्पत्तीपूर्वी परब्रह्मामध्येच स्थित असतात. आता या ओवीमध्ये ब्रह्मी प्रपंच नाही ऐकला, ब्रह्मी प्रपंच नाही देखिला, ब्रह्मी प्रपंच नाही स्पर्शिला, भ्रांती भाविला निज भावना, याचं आपण चिंतन पाहत आहोत. जर पाहिलं तसं जर पाहिलं तर नीट लक्षपूर्वक श्रवण करा. पारमार्थिक सत्तेमध्ये ब्रह्म आणि जगत दोन्ही एकच रूपच आहे. म्हणून ब्रह्माप्रमाणे जगही सत्यच आहे, पण ते जगाच्या स्वरूपाने मात्र सत्य नाही. परत एकदा वाक्य वापरतो. पारमार्थिक सत्तेमध्ये ब्रह्म आणि जगत दोन्ही एक रूपच आहेत. कोणत्या सत्तेमध्ये? पारमार्थिक सत्तेमध्ये. म्हणून ब्रह्माप्रमाणे जगही सत्यच आहे, पण ते जगाच्या स्वरूपाने मात्र सत्य नाही. ब्रह्म एक असून जगामध्ये जणू अनेक बनलं आहे असं भासतं. पण विवेक दृष्ट्या ब्रह्माचे अद्वितीयत्वच सिद्ध होतं. ब्रह्म एक असूनही त्याच्या विरुद्ध नाना तऱ्हेचे स्वभाव अथवा रूप धारण करीत असतं. पाठीमागं सुद्धा त्याचं वर्णन मागाशी मला वाटतं दृश्य दर्शन, जे जे दिसे दृश्य दर्शन, सबाह्य पूर्ण परब्रह्म याचं चिंतन करत असताना आपण पाहत होतो. हे एकच ब्रह्म जगाच्या रूपाने अनेक आकार होऊन राहिलेला आहे. पटण्यासारखंच आहे ना हे. ब्रह्म परिपूर्ण आहे, तरी परिच्छिन्न संकुचित असल्यामुळं ते भासतंय. ते शुद्ध आहे, तरी अशुद्ध असल्यासारखं दिसतंय. ते शून्य नसताना प्रलय काळीच्या वेळी शून्य असूनही अशून्यासारखं ते भासतंय. देश कालता जरी ते व्यापक असलं तरी परिच्छिन्न असल्यासारखं भासतंय. असा जरी त्या ब्रह्माच्या ठिकाणी परिच्छिन्नतेचा भास झाला तरी ते स्वरूपता अपरिच्छिन्नच आहे. ते मूळचं कसं आहे? निर्विकार आहे. पण उपाधीमुळे विकार पावणाराच दिसत आहे. ते सम आणि शांत असूनही विषम आणि अशांत असल्याचा अनुभव येतो आहे. ते वस्तुतः स्वद्रूप असूनही असत असल्यासारखं भासत आहे. त्याचं कारण ते दिसत नाही, कारण ते तत्व आहे. पण अतत्वासारखं ते दिसतंय. त्याच्यामध्ये विभाग नाही, पण पदोपदी विभागाचा अनुभव येतोय. त्याला जाड्य नाही, तरी ते जडासारखं दिसतंय. वस्तुतः ते निर्विषय आहे, तथापि विषय रूपाने प्रतीत होतंय. त्याला अंश नाहीत, तरी साशांकतेने अंशरहित असल्यासारखं आपल्याला ते दिसत आहे. भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतायत की ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन मनःषष्ठेंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. जीव हा माझा अंश आहे. ममय वांश जीव लोके जीवभूत सनातन असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर अहंकार नाहीये. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर अहंकार नाही, तथापि हा मी असं प्रत्येक जीव म्हणतो. ते अविनाशी असून क्षणभंगूर आहे असंच भासतं. त्याच्यामध्ये कलंक नाही, तरी तो कलंकित दिसतो. ते अज्ञेय आहे, तरी ज्ञेयासारखं प्रतीत होतं. स्वयंप्रकाश आहे, तरी ते गाढ अंधकाराप्रमाणे भासतं. पुरातन असून नवीन असल्यासारखं भासतं. परमाणूहून सूक्ष्म असलं तरी ते आपल्या स्वरूपात हजारो ब्रह्मांडांना धारण करतो. बंधरहित असूनही अनेक बंधनांना युक्त असतं. अनेक प्रकारांनी दिसत असलं तरी अद्वितीय मायारहित असून विविध मायारूप किरण समुदायांनी परिवेष्टित झालेला जणू तो काही एक सूर्यच आहे, म्हणजेच ते ब्रह्म होय. आता ब्रह्माची सत्ता म्हणजेच जगाची सत्ता आहे.
हे का बरं सांगावं लागतंय मला? ब्रह्मी प्रपंच नाही ऐकला, ब्रह्मी प्रपंच नाही देखिला, ब्रह्मी प्रपंच नाही स्पर्शिला, भ्रांती भाविला निज भावना. ब्रह्माची सत्ता म्हणजे जगाची सत्ता. जगाच्या रूपाने भासणं हा जणू ब्रह्माचा स्वभाव आहे, असं वशिष्ठांचं स्पष्ट म्हणणं आहे. एक श्लोक आहे त्याच्याकरता, एष एव स्वभाव्योस्या यदेवं भाती भासुरा एतत्तु स्वप्न संकल्प नगरेष्वनुभूयते. या दोन दोन प्रकारच्या उक्ती आहेत. जगाच्या रूपाने भासणं हा ब्रह्माचा स्वभाव आहे, वाक्य लक्षात ठेवायचं आहे. आणि ही गोष्ट स्वप्न किंवा मनोराज्य यामध्ये आपल्याला अनुभवायला येते. इतकंच सांगून वशिष्ठ मुनी स्वस्त बसत नाहीयेत, तर असं नसून त्याचे पुढील असंही म्हणणं आहे की ब्रह्मस्वरूपामध्ये नेहमी ब्रह्मांडाचीच सत्ता असते किंवा ब्रह्मांडाची सत्ता आहे. चिदाकाशामध्ये अगणित ब्रह्मांड सतत उत्पन्न होऊन उत्पन्न होऊन तर विलीनही होतात. ब्रह्मांडाशिवाय चिदाकाश केव्हाही असू शकत नाही. काय माहितीये का, काहीतरी आकाराला प्राप्त झाल्यापासून सोन्याची सत्ता जशी सिद्ध होत नाही, त्याप्रमाणे जगतामध्ये अहंभाव या वाचून ईश्वराची किंवा ब्रह्माची सत्ता सिद्ध होत नाही. चैतन्याची ब्रह्माची सत्ता म्हणजे जगाची सत्ता, आणि जगाची सत्ता म्हणजे चैतन्याचं शरीर. यावरून ब्रह्मा आपण ऐकलं त्या सिद्धांताच्या पुष्टीकरिता अनेक दृष्टांत आपल्याला पाहता येऊ शकतात. त्यापैकी थोडस आपण चिंतन पाहूया. ब्रह्म हे आकाश आणि जग यांचे शून्यत्व आहे. ब्रह्म हा वायू व जगत हा त्याचा स्पंद आहे. ब्रह्म हा सूर्य व जगत ही त्याची उष्णता. या अनेक दृष्टांताची मोठी मालिकाच आपल्याला पाहता येऊ शकते. भरपूर दृष्टांत याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ते जर सांगायला गेलो तर आपल्याला वेळच आता पुरणार नाही. जवळजवळ आता 20:40 झाले. फक्त माझ्या हातामध्ये थोडाच वेळ शिल्लक आहे. या चोवीचं चिंतन करून आपण थांबणार आहोत. आपण काय म्हणत होतो की पदार्थाचे स्वभाव जसे पदार्थावरून निराळे नसतात, त्याप्रमाणे जगत हा ब्रह्माचा स्वभाव आहे. असं मानल्यामुळे ते ब्रह्माहून मुळीच निराळं नाही. जग या शब्दाचा अन्य लोकांच्या दृष्टीला बसणारा अर्थ सोडून दिला तर जग आणि ब्रह्म यांच्या वास्तविक स्वरूपात मुळीच भिन्नता नाही. यास्त एकच चित सत आनंद रूप ब्रह्मच जगाच्या रूपाने भासत आहे. असं म्हणण्याला काहीही हरकत नाही. आता जर आपण पुढे जर पाहायला गेलो तर या ब्रह्माच्या बाबतीतला अलिप्तपणा सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकतो. जगाची उत्पत्ती स्थिती प्रलय इत्यादिकांनी जर परब्रह्मामध्ये यत्किंचितही फरक होत नाही, त्याच्या पूर्णतेमध्ये जग थोडी अधिक भर घालत नाही व त्याच्या पूर्णतेहून काही काढूनही घेत नाही, तर त्याचे स्वयंसिद्ध पूर्ण स्वरूप जसेच्या तसे राहत असून जग त्याच्यात व्यापार करीत असूनही त्याचा ब्रह्माला थोडाही स्पर्श होत नाही. जसं की मेघांना कशाचा आधार आहे? आकाशाचा आधार आहे, बरोबर की नाही? आणि ते आकाशात राहत असूनही जसा त्यांचा स्पर्श आकाशाला होत नाही. समजा सोपं आहे. म्हणजेच मेघातून पडणाऱ्या पर्जन्याच्या योगाने आकाश जसं ओलं होत नाही, त्याप्रमाणे जगाच्या घडामोडी ब्रह्माच्या आधारावर आणि ब्रह्मामध्येच होत असूनही त्याचा ब्रह्मावर काहीच परिणाम होत नाही. जलामध्ये तरंगाचा सारखा
म्हणजे वरती होणे, कमी होणे, जास्त होणे, लय जरी त्याचे होत असले तरी जलामध्ये जसा काहीही निराळेपणा उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये जगाच्या सारख्या घडामोडी चालू असल्या तरी त्याच्या स्वरूपात यत्किंचितही फरक होत नाही. आणि काय ब्रह्म काय? ब्रह्मच जड चेतनात्मक जगत आहे. असं जर म्हणायला गेलं तर चिद्रूप ब्रह्मच जड चेतनात्मक जगाच्या रूपाने बनलेलं आहे. म्हणजे द्रष्टा दृश्य झाले आहे असं म्हणता येतं आपल्याला. नीट लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका, कारण मी समारोप करणार आहे याच्याच मधून. कारण आपली सुरुवातच जी झाली होती, जे जे दिसे दृश्य दर्शन, जे जे विषय भोगायतन, ते ते निर्मळ ब्रह्म जाण, सबाह्य पूर्ण परब्रह्म. आणि मी इथपर्यंत थांबू शकणार. पुढे याच्यावरती समारोपाला मला पुढे जाता येईल, पण तेवढा वेळ पुरे पडणार नाही. त्यामुळे इथपर्यंतच मी आता थांबणार आहे. ब्रह्माचा जीवाभावाने विभाग होतो, ही कल्पना आपण गृहीत धरली गेली तेव्हा ते एकच ब्रह्म चिदंश प्राधान्याने द्रष्टा होतं आणि सदंश प्राधान्याने चिद्रूपाला आच्छादित करून दृश्य बनतं. ज्याप्रमाणे स्वप्नात व्यावहारिक जीवाहून प्रातिभासिक जीवाचा विभाग झाला असता निद्रेने आच्छादित झालेला व्यावहारिक जीवच स्वप्नातील जीवाला दिसणाऱ्या पदार्थ रूपास प्राप्त होतो, तसंच ब्रह्म जड दृश्य बनतं. यावरून आपल्याला सिद्ध काय करता येऊ शकतं की एक चिद्रूप ब्रह्म जड चेतन रूप जगत बनलं आहे. असं जे स्वप्न दृष्टांताप्रमाणे युक्तीनं सिद्ध केलं गेलं. स्वप्न दृष्टांत काय होता? ज्याप्रमाणे स्वप्नात व्यावहारिक जीवाहून प्रातिभासिक जीवाचा विभाग झाला असता निद्रेने आच्छादित झालेला व्यावहारिक जीवच स्वप्न. म्हणजे याचं हे उदाहरण तुम्हाला एवढ्या बोलण्यावरनं लगेच लक्षात आलेलं असेल. म्हणजेच स्वप्न दृष्टांताने युक्तीने सिद्ध केलं गेलेलं आहे काय की एक चिद्रूप ब्रह्म जड चेतन स्वरूप जगत बनत आहे. जसा एकच जड रंग चित्रातील मनुष्यासारखे चेतन पदार्थ आणि पाषाण वृक्षासारखे जड पदार्थ बनलेला असतो, तसंच एकच ब्रह्म जड चेतनाच्या म्हणजे दृष्टाच्या रूपानेच बनलेलं आहे. ही जर पाहिली तर तशी विशिष्ट ब्रह्माच्या बाबतीतली प्रक्रिया आपल्याला सर्वतोपरी अनुभवाला येते, घेता येते, घेऊ शकतो आपण. पण तेवढं त्याच्याकरिता आपल्याला या व्यावहारिक दृष्टी, प्रातिभासिक सत्ता किंवा परमार्थिक सत्यता या बाबतीत आपल्याला गोष्टी साध्य करायला लागतील आणि पाहाव्या लागणार आहे. तसं जर पाहिलं तर जग मगाशीच आपण बोलून गेलो ना जगाच्या बाबतीत म्हणजे आणि ब्रह्माच्या बाबतीत भ्रांतिरूप भाषण वगैरे अशा गोष्टी आपण बोलून गेलो ना. ऐकताय ना तुम्ही? तर जग एक भ्रांती मात्र आहे. असं जरी असलं तरी ते तसं आहे असं समजून घेऊन ज्याने आत्मज्ञान संपादन केला नाही त्याला हे जग खरंच भासणार आहे ना. तत्ववेत्यांच्या दृष्टीने जग मिथ्या आहे, परंतु ज्याची वृत्ती परब्रह्म स्वरूपात स्थिर झालेली नाही अशा मूळ पुरुषांना हे जग कसं वाटणार आहे? वज्राप्रमाणे दृढ, परमार्थ, सत्य असं वाटणार आहे. लहान मुलाला बेताळाची म्हणजे बागुलबुवाची भीती मरणप्राय दुःख देतं, त्याप्रमाणे हे जगत वस्तुतः मिथ्या असतानाही अज्ञानी मनुष्याला ते खरं भासतं. सूर्याचं किरण मृगजळाला आभास उत्पन्न करून देऊन
मृगांना भ्रम 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 म्हणजे मृगांना काय ते भ्रमित करतो, ते भ्रमविण्यास कारणीभूत होतं आणि मृग काय त्याच्या पाठीमागे पळतात. त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्याला हे भ्रामक जग सत्य भासतं. स्वप्नातील मरण खरं नसतानाही सत्य भासतं. त्याप्रमाणे मूढ मनुष्यांना हे जगत सत्य वाटून सुख दुःखप्रद होतं. सुवर्णाचं स्वरूप ज्याला माहित नाही त्याला सुवर्णाचे कडे सुवर्णाच्या रूपाने न दिसता कड्याच्या रूपाने दिसतं. अर्थात कड्यामध्ये सुवर्णच आहे ना, दुसरं काही नाही, हे त्याच्या लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे पर्वत, वृक्ष, हत्ती किंवा जे जे आपण पाहतोय इत्यादी नानाविध वस्तूंच्या अस्तित्वामुळं रमणीय भासणार हे जग, ही सृष्टी आज्ञा मनुष्याच्या दृष्टीने सत्य दिसते. जग हे दृश्य व आपण त्याचे द्रष्टे ही भावना त्याच्या चित्तात बद्धमूळ झालेली असते. सर्व जग ब्रह्मरूपच आहे हा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. तत्वतः विचार केला असता असं दिसून येतं की जग हे मायेचं कार्य आहे. आता विषय दुसरा सुरू झाला. अरे बापरे देवा, पण मायाच मुळे मिथ्या असल्यामुळं तिचं कार्य, तो प्रपंच, तो हे मिथ्या आहे. बस एवढी सोडवणूक भरपूर झाली, एवढी सोडवणूक भरपूर झाली. हा प्रपंच मिथ्या आहे, एक ब्रह्म मात्र सत्य आहे आणि तेच आपण आहोत या सिद्धांताला मुख्य प्रमाण उपनिषदांनी दिलेली आहे. अहम ब्रह्मास्मी अशा स्वरूपाचा आत्मसाक्षात्कार ज्याच्या कृपेनं होतो ते गुरु हे दुसरं प्रमाण आहे. आणि अखेरीस आपला स्वतःचा स्वात्मा अनुभव, आत्मा अनुभव, आत्मप्रतीती हे तिसरं प्रमाण आहे. एवढं बोलून आज याच ठिकाणी माझ्या सेवेला मी पूर्णविराम देतो. थांबूया या ठिकाणी. सर्वांना रामकृष्ण हरी. खूप सुंदर असं वाचनाची सेवा केली. तसं जर पाहिलं तर ब्रह्म हा विषय अत्यंत अवघड आहे. काय ज्ञानेश्वरी मधील एक ओवी आहे पहा, दीपू लाविजे गृहाभितरी तोची प्रकाशे गवा सद्भारी तेवी मनो प्रगटला अशी हरी तोची हृदयांतरी भजनानंद. एवढं अवघड आहे. म्हणजे याची चिंतन करायला आपल्याला तेवढा असं जर पाहिलं तर खूप अफाट चिंतन आहे, अफाट चिंतन आहे. आणि विशेष म्हणजे मी प्रथमतः आमचे जे परममित्र आहे गडदे सर, जे ते रामायणाची सेवा, खूप मोठी रामायणाची सेवा करताय आणि घरोघरी रामायण आणि घरोघरी रामायण बसून रामायण ऐकण्याचा जो योग सर्वांना आपल्याला प्राप्त होत आहे, तो हरिभक्तपरायण गुरुवर्य प्राध्यापक रामायणाचार्य श्री गडदे सर यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे. तुम्हाला सर्व श्रोत्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो, सर्वांना प्रणाम करतो. कारण माझं जे मी तेवढा ज्ञानी नाहीये. मला अजूनही, मी साधक दशेमध्ये आहे, अजूनही अभ्यास करतो आहे. जे बोलण्याचा प्रयत्न केला तो माझ्या गुरूंच्या माध्यमातून प्रयत्न केला. जे गुरूंनी मला जे तत्वज्ञान सांगितलं त्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला आणि बोललो गेलो. काय मी बोलवणारा कोणीच नाही. प्रसिद्ध वाक्य प्रसिद्ध आहे, साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी. तसं माझं मंजुळ सुद्धा बोलणं नाहीये, पण ते प्रमाण आलं म्हणून बोललो. शिकविता धनी वेगळाची आपुल्या सत्ते नाही मी बोलत. ती वाचा त्याची आहे, ती भगवंताची आहे आणि भगवंताने ते बोलून घेतलं. हे जे माझं काही बोलणं होतं ते बोलणं किती चुकीचं आहे, किती खरं आहे, किती बरोबर आहे हे मला माहिती नाही. पण जे बरोबर आहे, माझी विनंती राहील ते तुम्ही ग्रहण करा. जे चुकीचं वाटत असेल तुम्हाला तर मला तुम्ही निश्चितच फोन करा. गडदे सरांकडून नंबर घ्या, सांगा महाराज तुमचं चुकलेलं आहे, मी त्याच्याविषयी काहीतरी प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न करील.
किंवा ते सुधारण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सर्व श्रोतेजन मायबाप प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र ऐकत असताना प्रभू श्री रामचंद्रांना वशिष्ठांनी दिलेला मोठा उपदेश श्रवण करता, ज्ञानोपदेश श्रवण करता. सहज सोपं नाही. सहज सोपं नाही. मुळात म्हणजे पहिली गोष्ट ही प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र श्रवण करणं आपल्याला खूप अवघड आहे. म्हणून या ठिकाणी सर्वांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. करविली जोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय. हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.